हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो आणि तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू सर्व जगाचे तारण केले आहेस. ह्या दिवसांमध्ये आपण पाप आणि पश्चाताप, सत्सद विवेक बुद्धी ह्यावरती मनन चिंतन करत आहोत की पाप माणसाला परमेश्वरापासून दूर नेत असते. पाप हा परमेश्वर आणि माणूस, मनुष्य आणि मनुष्य, मनुष्य आणि निसर्ग, मनुष्य आणि स्वतःचं स्वत्व ह्यामधला एक फार मोठा आड पडदा आहे, आड भिंत आहे. पाप म्हणजे परमेश्वराच्या प्रेमाला दिलेला नकार आहे. पाप म्हणजे स्वतःला केलेली इजा, इतरांना केलेली इजा आहे. आणि म्हणूनच पापापासून पळणं हे सापापासून पळण्यासारखं असावं असं आपल्याला बायबल शिकवतं की सापापासून पळतात तसे पापापासून पळा. पोप फ्रान्सिस ह्यांनी आपल्याला 6 आधुनिक पद्धतीची जी पापं आहेत त्याची जाणीव करून दिलेली आहे. त्या आधुनिक पापांमध्ये पुढील 6 पापांचा समावेश होतो. पहिलं पाप आहे पर्यावरणाविरुद्ध केलेलं पाप. ह्या दिवसातील काही दिवसांमध्ये ह्याविषयी मी अधिक सखोलपणे बोलणारच आहे. परंतु पर्यावरणाविरुद्ध आपण किती पाप करत असतो ह्याची नुसती यादी करण्याचा प्रयत्न करून बघा आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की जास्तीत जास्त पाप ही पर्यावरणाविरुद्ध केलेली पाप असतात. दुसरी आहेत समाजाविरुद्ध केलेली पाप, की 10 आज्ञांव्यतिरिक्त समाजाविरुद्ध सुद्धा आपण बरीचशी पाप करत असतो. उदाहरणार्थ, समाजात जे काही चाललेलं आहे त्याकडे कानाडोळा करायचा, त्याचा माझ्याशी काही संबंध नाही अशी भूमिका घ्यायची. तिसऱ्या प्रकारची पाप आहेत की शांतीविरुद्ध केलेली पाप, की मी शांती प्रस्थापित करण्यासाठी आलेलो आहे असं ख्रिस्त आपल्याला म्हणत आहे. परंतु ह्या जगातील शांती ढळेल, समाजातील शांती ढळेल, कुटुंबातील शांती ढळेल अशा प्रकारची पाप माणसाच्या हातून घडत असतात. त्यानंतर ख्रिस्त सभेविरुद्ध केलेली पाप, की ख्रिस्त सभेच्या मध्ये सुद्धा राहून माणूस ख्रिस्त सभेविरुद्ध पाप करू शकतो. म्हणजे ख्रिस्त सभेच्या आज्ञांचं पालन करायचं नाही, ख्रिस्त सभेची शिकवण अंगी करायची नाही, ख्रिस्त सभेवरती, ख्रिस्त सभेच्या कार्यावरती, ख्रिस्त सभेच्या अधिकाऱ्यांवरती टीका करायची, अशा प्रकारची पाप त्याच्यामध्ये येऊ शकतात. त्यानंतर वैयक्तिक पाप, की ह्या वैयक्तिक पापामध्ये ढोंग असू शकतं, बदनामीकारक वक्तव्य असू शकतं, आळस असू शकतो आणि पापाविषयी मला काहीच वाटत नाही अशी भूमिका घेण्याची प्रवृत्ती असू शकते. आणि त्यानंतर देहाविरुद्धची पाप, की माणूस आपल्या शरीराविरुद्ध पाप करू शकतो, की माणसाला खाण्याची आवश्यकता आहे परंतु अति खाणं किंवा कुपोषण ह्यामुळे त्रास होऊ शकतो. माणसाला झोपण्याची गरज आहे परंतु सुस्ती आणि आळस ह्यामुळे माणसाला त्रास होऊ शकतो. माणसाला व्यायामाची गरज आहे परंतु अति व्यायामामुळे शरीरावरती ताण पडू शकतो. अशा प्रकारची आधुनिक काळातली जी पापं आहेत ह्या 6 पापांवरती पुढील 3 दिवसात प्रत्येकी 2-2 पापांवरती आपण चिंतन करणार आहोत. आणि त्याद्वारे सामाजिक, पर्यावरण विरुद्ध, ख्रिस्त सभेविरुद्ध, स्वतःविरुद्ध, शांतीविरुद्ध, देहाविरुद्ध जी पापं घडतात त्या पापांपासून दूर राहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. ते कृपा परमेश्वराकडे मागूया. हे प्रभो आम्हावर दया कर, हे प्रभो आम्हावर दया कर.